Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started chapter number 4, Business Services, व्यावसायिक सेवा. हा 27 मार्क्सचा चॅप्टर आपल्याला आपण सुरू केलेला होता. त्यामध्ये सर्व्हिस आणि फीचर्स ऑफ सर्व्हिस पाहिले. त्यानंतर आता बेस चॅप्टरला आपण सुरुवात करूया. बिझनेस सर्व्हिसेस, व्यवसाय सेवा. बिझनेस सर्व्हिसेस, व्यावसायिक सेवा. बिझनेस cannot be operated is an isolated manner. It requires some activities which facilitate business to grow rapidly. Business services are those services which help business to grow and help business to functions seamlessly. व्यवसाय वेगळ्या निरनिराळ्या पद्धतीने चालवला जाऊ शकत नाही. त्यासाठी बिझनेस स्पीडली वेगाने वाढण्यास मदत करण्यासाठीचे काही घटक फंक्शन्स आवश्यक आहेत. बिझनेस सर्व्हिसेस या अशा सर्व्हिसेस आहेत ज्या व्यवसाय वाढण्यास आणि ग्रोथ होण्यास मदत करतात. त्यानंतर टाइप्स ऑफ बिझनेस सर्व्हिसेस, व्यावसायिक सेवांचे प्रकार. देअर आर व्हेरियस टाइप्स ऑफ सर्व्हिसेस डिपेंडिंग अपॉन देअर नेचर and purpose. Some of the important services are as follows. काही महत्त्वपूर्ण सर्व्हिसेस व त्यांचे प्रकार हे हेतूनुसार पर्पजनुसार खालीलप्रमाणे आहेत. एक चार्ट दाखवण्यात आलेला आहे. त्यामध्ये बिझनेस सर्व्हिसेस व्यावसायिक सेवा या दाखवण्यात आल्या. फर्स्ट अप्पर साईडला बँक, सेकंड इन्शुरन्स विमा, थर्ड वेअरहाऊसिंग गोडाऊन, फोर्थ ट्रान्सपोर्ट आणि लास्ट कम्युनिकेशन संचारवहन. अशा पद्धतीनं या बिझनेसेसच्या म्हणजे व्यवसायाच्या सेवा आहेत. एकूण टोटल नंबर ऑफ 5 बिझनेस सर्व्हिसेस आहेत. बँकिंग, इन्शुरन्स, वेअरहाऊसिंग, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन्स. हे आपण 1 by 1 डिटेलरित्या पाहणार आहोत. या मधील लेट अस स्टडी द बिझनेस सर्व्हिसेस इन डिटेल. व्यावसायिक सेवा कोणत्या कोणत्या आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूयात. फर्स्ट नंबरची आहे बँकिंग. एक आपल्याला फिगर दाखवण्यात आलेले आहे चित्राद्वारे. बँक म्हणजे काय यावर तिचं सांगण्यात आलेले आहे. आणि ह्या बँकिंगद्वारे व्यवसायाला म्हणजे बिझनेसेसला कशा प्रकारे बँकिंग क्षेत्र हे सेवा देतं म्हणजेच सर्व्हिसेस देतं हे पाहूयात आपण. टोटल बिझनेस सर्व्हिसेस सेवा देण्यात येणाऱ्या बँकिंग, इन्शुरन्स, वेअरहाऊसिंग, कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्ट यामधील फर्स्ट सर्व्हिस आपण बँकिंग पाहूयात. इन टर्म banking. The term bank comes from the French word banco, which means a bench. In earlier days, money lenders used to display coins of different currency in big heaps or benches or tables for the purpose of lending or exchanging. बँक हा शब्द फ्रेंच शब्द बँको या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ बेंच मीन्स खंडपीठ आहे. इन अर्लियर डेज म्हणजेच
Money lenders used to display coins of a different currency in a big heap or benches or table for the purpose of lending or exchanging. सावकार कर्ज देण्याच्या किंवा देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनाच्या कॉइन्सचा मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये प्रदर्शित करायचे. जुन्या काळामध्ये अशा प्रकारे बँक हा प्रकार उदयास आला. बँक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. फक्त बँक हा वर्ड बँको या फ्रेंच वर्डपासून आला, ज्याचा अर्थ बेंचेस मीन्स खंडपीठ आहे. त्यानंतर आता बँक संदर्भातील मीनिंग पाहूया. अ बँक इज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन which deals with deposits and advances and other related services. Bank provides various services related to money or financial requirement of consumers. बँक ही एक आर्थिक संस्था आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, आर्थिक संस्था आहे जी डिपॉझिट आणि ॲडव्हान्सेस अँड अदर रिलेटेड सर्विसेस. बँक ही एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे जी डिपॉझिट आणि इतर संबंधित सर्विसेसचा व्यवहार करते. बँक वेगवेगळ्या सेवा देत असते, जसे बँक मनी म्हणजेच पैसा किंवा फायनान्शियल रिक्वायरमेंट ऑफ कंझ्युमर ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांच्या संबंधित विविध सर्व्हिसेस प्रदान करत असते. बँक पैशाशी म्हणजेच मनीशी आणि फायनान्शियल रिक्वायरमेंट ऑफ कंझ्युमर ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकताच्या संबंधित विविध सर्व्हिसेस देत असते. यानंतर आता ॲज पर इंडियन बँक रेग्युलेशन ॲक्ट 1949, भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँक म्हणजे काय हे पाहूया. ॲज पर इंडियन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँक किंवा बँकिंग म्हणजे काय. एनी कंपनी विच ट्रान्झॅक्ट द बिझनेस ऑफ बँकिंग इन इंडिया अँड द वर्ल्ड बँकिंग हॅज बीन डिफाईन्ड ॲज. यानंतर बँकिंग कंपनी मीन्स एनी कंपनी, कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. काय म्हणलेलं आहे. एनी कंपनी विच ट्रान्झॅक्ट्स द बिझनेसेस ऑफ बँकिंग इन इंडिया, कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. यानंतर वर्ल्ड बँकिंग हॅज डिफाईन्ड ॲज, वर्ल्ड बँकिंगच्या मते बँक म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे. ॲक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग or investment of deposits of money from public, repayable on demand or otherwise and withdrawable by check, draft and order or otherwise. त्यानंतर डेफिनेशन सांगण्यात आलेली आहे. बँकेची व्याख्या. कर्ज देणे किंवा
गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट ऑफ डिपॉझिट ऑफ मनी फ्रॉम द पब्लिक किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडनं पैसा जमा करणे, त्यांनी रिपेबल ऑन डिमांड, त्यांनी केलेल्या मागणीनुसार किंवा अदरवाईज त्यांनी अन्यथा परतफेड करणे, किंवा चेक, ड्राफ्ट, ऑर्डर और अदरवाईज चेक असे धनादेश किंवा ऑर्डरद्वारे अन्यथा पैसा काढण्यायोग्य असे जे कोणतेही व्यवहार चालतात त्याला बँक असे म्हणण्यात येतं. प्रत्येक वेळेस बँकिंगची व्याख्या वर्ल्ड बँकिंग हॅज डिफाइन्ड ॲज ॲक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग और लेंडिंग कर्ज देणे, इन्व्हेस्टमेंट ऑफ डिपॉझिट्स ऑफ मनी फ्रॉम द पब्लिक, लोकांकडनं पैसे जमा करणे, त्यांच्या रिपेबल ऑन डिमांड, त्यांच्या मागणीनुसार त्यांना परतफेड करणे, और अदरवाईज अँड विथड्रॉवेबल बाय चेक, ड्राफ्ट अँड ऑर्डर और अदरवाईज, अन्यथा परतफेड करणे किंवा चेक, धनादेश, मसुदा किंवा ऑर्डरप्रमाणे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य जे काही व्यवहार होतात त्यालाच काय म्हणण्यात आले, बँक असं म्हणण्यात आलेले आहे. हे जर बँकेसंदर्भातील इंडियन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार त्याची मिनिंग सांगण्यात आलेली होती. यानंतर पुढे आपल्याला टाईप्स ऑफ बँक पाहिजेत, म्हणजेच बँकांचे प्रकार कोणते कोणते आहेत. टाईप्स ऑफ बँक. देअर आर several types of bank as follows. बँकांचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये एक चार्ट दाखवण्यात आलेला आहे. राईट साईडला आणि लेफ्ट साईडला काही बँक्स देण्यात आलेले आहेत. त्यामधील फर्स्ट सेंट्रल बँक, ज्याला मध्यवर्ती बँक असं म्हणतात. त्यानंतर आहे कमर्शियल बँक म्हणजेच व्यावसायिक बँक. त्यानंतर थर्ड आहे कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच सहकारी बँक. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट बँक, ज्यालाच विकास बँक असं म्हणतात. त्यानंतर लेफ्ट साईडला एक्सचेंज बँक, विनिमय बँक, एक्सचेंज करण्यात येणारी बँक. त्यानंतर आहे रिजनल रूरल बँक, रिजनल प्रादेशिक, रूरल ग्रामीण बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक. त्यानंतर सेविंग बँक, बचत बँक. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँक, गुंतवणूक बँक. त्यानंतर लास्ट आहे स्पेशलाइज्ड बँक, विशेष बँक. अशा पद्धतीनं 9 बँकेचे टाईप्स आहेत. टोटल नंबर ऑफ 9 टाईप्स ऑफ बँक आहेत. 9 प्रकार आहेत बँकांचे. आपल्याला माहिती तरी आहेत का? बघा, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बँक्स आहेत. टाईप्स ऑफ बँक 9 टाईप्सच्या बँक इन इंडियामध्ये आहेत. भारतामध्ये एकूण 9 प्रकारचे बँक कार्य करतात. हे आहेत बँकांचे टाईप्स ऑफ बँक. फर्स्ट सेंट्रल, कमर्शियल, कोऑपरेटिव्ह, डेव्हलपमेंट, एक्सचेंज ऑफ बँक, रिजनल रूरल बँक, सेविंग बँक, इन्व्हेस्टमेंट बँक, स्पेशलाइज्ड बँक. अशा 9 बँकांचे टाईप्स आहेत, प्रकार आहेत. यामधील आपण फर्स्ट नंबर सेंट्रल बँक पाहूयात, म्हणजे ज्याला सेंट्रल मध्यवर्ती बँक असं म्हणतात. The central bank is the apex financial institution in banking industry in the country. ही सगळ्यात सेंट्रल बँक ही एकदम महत्त्वपूर्ण इन्स्टिट्यूशन्स, बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. कोणती? सेंट्रल बँक ही सगळ्यात महत्त्वाची सर्वोच्च स्थानातील बँकिंग इंडस्ट्रीमधील बँक आहे. सगळ्यात वरतीची मध्यवर्ती
बँक म्हणून जिला म्हणण्यात येतं. अशी कोणती बँक आहे भारतामध्ये जी सगळ्यात हायेस्ट अपेक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बँकिंग इंडस्ट्री बँकिंग क्षेत्रातील सगळ्यात हायेस्ट सर्वोच्च बँक म्हणून ओळखली जाते, जी आहे ज्यालाच सेंट्रल बँकेलाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणलं जातं. सगळ्यात भारतातील सर्वोच्च स्थानाची बँक कोणती, जी रूल्स अँड रेग्युलेशन कंडक्ट करते, मनी पॉलिसी मनी करन्सी इश्यू करते, ही सगळे काही सेंट्रल बँक आहे. जी एकच बँक आहे मध्यवर्ती सेंट्रल बँक, जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतामध्ये एकमेव एकच RBI ही सेंट्रल बँक आहे, जी अपेक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन बँकिंग इंडस्ट्री इन द कंट्री, देशातील सगळ्यात महत्त्वाची मध्यवर्ती बँक आहे आणि जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही अपेक्स बँक किंवा सेंट्रल बँक म्हणून कार्य करते. एव्हरी कंट्री हॅज देअर ओन सेंट्रल बँक. प्रत्येक देशामध्ये एक सेंट्रल बँक असते आणि इंडियामध्ये भारतामध्ये RBI ही म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज द सेंट्रल बँक. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे ज्याला RBI असं म्हणण्यात येतं, ही सेंट्रल बँक आहे. The Reserve Bank of India means RBI was established in 1945 under the Reserve Bank of India Act 1944. Some functions of RBI are as follow. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना RBIची स्थापना ही 1945मध्ये झाली. ज्या संदर्भातील रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणजे ज्या संदर्भातील कायदा बनवण्यात आला तो भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1944. म्हणजेच RBI ही एस्टॅब्लिश त्याची स्थापना 1945ला झाली, जिची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1944च्या अंतर्गत झाली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1945मध्ये झाली. आता या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची काही फंक्शन्स आहेत ते पुढील प्रमाणे म्हणजेच खालील कार्य आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. फर्स्ट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे फंक्शन्स. फ्रेम मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच देशातील आर्थिक धोरण ठरवते. सेकंड नंबर आहे इश्यूज करन्सी नोट्स. आपल्याला माहिती आहे करन्सी नोट इश्यू करणे म्हणजेच नोटा छापते किंवा जारी करते. थर्ड नंबर आहे ॲक्ट ॲज अ बँकर टू द गव्हर्मेंट. सरकारची किंवा सरकारसाठी बँक म्हणून कार्य करते. आणि लास्ट नंबर आहे ॲक्ट्स ॲज अ बँक टू कमर्शियल अँड अदर बँक इन इंडिया. भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकांची शिखर बँक म्हणून कार्य करते. त्यालाच बँकर्स बँक असं म्हणण्यात येतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकर्स बँक म्हणून ओळखली जाते. म्हणजेच बँकांची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ओळखलं जातं. हे अशा प्रकारे आपल्याला MCQमध्ये सुद्धा विचारण्यात येतं. इन इंडिया डॅश बँक इज द सेंट्रल बँक. भारतामध्ये सेंट्रल बँक कोणती आहे तर ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्यालाच RBI असं म्हणण्यात येतं. त्यानंतर विचारण्यात येतं आपल्याला MCQमध्ये इन इंडिया बँकर्स बँक डॅश कोणती आहे बँकर्स बँक, जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI ही बँकर्स बँक आहे. तर आपण टाईप्स ऑफ बँक सुरू केलं होतं. त्यामध्ये फर्स्ट नंबरची सेंट्रल बँक होती, ज्यालाच मध्यवर्ती बँक असं म्हणलं जातं, ज्यालाच अपेक्स बँक ऑफ असं म्हणण्यात येतं, जी आहे भारतामध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सेंट्रल बँक आहे, ज्याची एस्टॅब्लिशमेंट 1945मध्ये म्हणजे 1945मध्ये झाली, ज्या संदर्भातील
कायदा बनवण्यात आला इंडियन रिझर्व्ह बँक ॲक्ट 1944 1944 सालामधच्या या ॲक्ट बनवण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1944 या ॲक्ट अंतर्गतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एस्टॅब्लिशमेंट 1945मध्ये झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काही फंक्शन्स आहेत. फर्स्ट आहे फ्रेम्स मॉनिटरी पॉलिसी म्हणजे देशातील आर्थिक धोरण ठरविते. सेकंड इश्यू करन्सी नोट्स चलनी नोटा जारी करते किंवा नोटा छापते. थर्ड नंबर आहे ॲक्ट ॲज अ बँकर टू द गव्हर्नमेंट सरकारची किंवा सरकारसाठी बँकर म्हणून कार्य करते. आणि लास्ट नंबर आहे ॲक्ट ॲज अ बँकर्स बँक टू कमर्शियल अँड अदर बँक इन इंडिया भारतातील कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक आणि इतर बँकासाठी बँकर्स बँक म्हणून काम करते. अशा पद्धतीनं टाईप्स ऑफ बँक म्हणून मधील फर्स्ट सेंट्रल बँक आपण पाहिलो. नेक्स्ट लेक्चरमध्ये 1 बाय 1 सर्व बँकेचे टाईप्स आपण पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.